हे ऑइल फ्री आणि पौष्टिक असे कुरकुरे आहेत. यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला ओळख करून देते. यासाठी लागणारं साहित्य आहे, मी हे सर्व साहित्य घरामध्येच करून घेतलेलं आहे. विकतचं कोणतंही साहित्य मी इथं वापरलेलं नाहीये. ही आपली जिरेपूड आहे, धनेपूड आहे, ओवा पूड आहे, नंतर आपलं लाल तिखट आणि चवीसाठी सेंधव मीठ आणि हे आपल्याला चाट मसाला लागणार आहे त्याच्यावरती टाकण्यासाठी. चाट मसाला आणि कोथिंबीर हे दोन्ही तुमच्या आवडीनुसार आहे. जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही टाकू शकता, नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल. आणि या सर्वासाठी महत्त्वाचा असा असलेला पदार्थ म्हणजे तांदळाचं पीठ. आज आता आपण हे सर्व इंग्रेडियंट्स आहेत ते एकत्र मळूयात तांदळाच्या पिठामध्ये. मी 2 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. या 2 वाटी तांदळाच्या पिठामध्ये मी 2 चमचे जिरेपूड घालतीये, 1 चमचा धनापूड घालतीये आणि ओवा हायजेनिक असतो म्हणून ओव्याचं जरा प्रमाण आणि स्मेलसाठी मी थोडंसं जास्त घालतीये. चवीपुरतं मीठ घालायचं याच्यामध्ये, मिठाचं प्रमाण जास्त नको व्हायला. आणि लालपणा येण्यासाठी, कुरकुरे हे लाल असतात त्यामुळे लालपणा येण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट घालायचंय. तिखट आपल्या नुसार घालायचंय की एखाद्याला जास्त तिखट आवडतं, एखाद्याला कमी तिखट आवडतं, परंतु लालसरपणा यावा आणि तिखट कुरकुरे म्हटलं की थोडंसं तिखट असेल तर त्याला खाण्यात अजून मजा असते म्हणून ते थोडंसं जास्त. हे सर्व मिश्रण मी आता हे एकत्र करून घेत आहे आणि हे एकत्र केलेलं मिश्रण एका बाउलमध्ये आपण मळून घ्यायचं आहे. मळून घेताना हे गार पाण्यामध्ये मळून घ्यायचंय अशा पद्धतीनं. फक्त आता जसं आपण करंजा किंवा शंकरपाळ्या करताना याच्यामध्ये मोहन टाकतो त्याप्रमाणे आपल्याला इथं या पिठामध्ये थोडंसं मोहन टाकायचं आहे.